मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. मोबाईल, इंटरनेट यांच्या अनावश्यक व अतिवापरामुळे मुलांच्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, भावनिक अवस्थेवर दुष्परिणाम होत असल्याने या साधनांचा कितपत वापर करावा यासाठी कुटुंब व समाजामध्ये मंथन होणे आवश्यक आहे, असा सामाजिक संदेश व अशी वास्तवदर्शी दिनदर्शिका पतसंस्था क्रमांक 1 च्या वतीने प्रकाशित केली जात आहे. हे निश्चितच समाजातील सर्व घटकांसाठी उपयोगी आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक 1 च्या वतीने आयोजित 2024 दिनदर्शिका प्रकाशनाप्रसंगी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की इंटरनेट, मोबाईल व आधुनिक तंत्रज्ञान हे जरी आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असले तरी त्याविषयी विशेषतः मुलांमध्ये त्यांच्या मर्यादा ठरवणं कुटुंबातील पोषक वातावरणासाठी आवश्यक आहे, अशा आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. सद्यस्थितीत हा विषय अत्यंत वास्तव आणि गरजेचं आहे आणि या विषयाची मांडणी दिनदर्शिकेच्या माध्यमातून समस्या व त्याचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय अशी QR कोडच्या माध्यमातून दिली आहे. त्याचबरोबर या दिनदर्शिकेत नियमांचे उल्लेख व इतर आवश्यक माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे याचा निश्चितच सर्वांना फायदा होईल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या प्रसंगी दिनदर्शिका आणि त्यातील संदेश व त्याच अनुषंगाने आवश्यक माहिती दिल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात डॉक्टर कल्याणी राऊत व जिल्हा परिषद बीट मधील पुरस्कार प्राप्त पत्रकार अमोल साळुंखे, अप्पासाहेब पाटील, संदीप येरवळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षणात उत्कृष्ट समन्वय केल्याने शाहजहान तांबोळी, महेश वैद्य, नितीन शिंदे यांचा सन्मान आयोजित केला होता. तर राजकुमार सारोळे यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप कोहिनकर यांच्या हस्ते अभिष्ट चिंतन करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, इशाधीन शळकंदे, अमोल जाधव, कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, प्रशांत काळे, आनंद मिरगणे, सचिन खुडे, लेखाधिकारी रुपाली रोकडे आदी उपस्थित होते. तर या कार्यक्रमांचे प्रास्ताविक चेअरमन विवेक लिंगराज, आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन सुहास चेळेकर, सूत्रसंचालन डॉक्टर SP माने यांनी केलं. या प्रसंगी संतोष कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व कार्यक्रमासाठी ज्येष्ठ संचालक श्रीशैल देशमुख, दीपक घाडगे, दत्तात्रय घोडके, अनिल जगताप, शेखर जाधव, शाहजहान तांबोळी, विष्णू पाटील, धन्यकुमार राठोड, हरिभास सप्ताळे, सुंदर नाटक, सुखदेव भिंगे, मृणालिनी शिंदे, सुनंदा यादगीर, त्रिमूर्ती राऊत आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव दत्तात्रय देशपांडे, सुभाष काळे, अशोक पवार, विनोद कदम, जगदेवी अंजनाळकर आदींनी परिश्रम घेतला. नवीन वर्षात एक चांगलं पुस्तक वाचलं परवा. माझा एक मित्र आहे विकास कोळी, तो इंद्रधनुचा विकास आहे. इंद्रधनुच्या समोर तो मोठा शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा हॉटेल काढतोय. पण त्याला मी शिकवलंय म्हणून तो मला काय सरांच्या भूमिकेत मानत आलाय. पण त्याने एक छान पुस्तक मला दिलं नवीन वर्षाचं आणि त्या पुस्तकात लिहिलंय की रोज तुम्हाला काही नाही करता आलं तर सकाळी तुम्ही अंघोळ केल्यानंतर आपण आरशात जेव्हा बघतो तेव्हा आपल्याकडे बघून हसा. आपल्याकडे बघून हसला मनापासून तर तो दिवस तुमचा निश्चित चांगला जातो. पण आपण कायम निरुत्साही आणि मरगळलेले आणि नेहमी बॉसला ओरडणारे, ऑफिसमध्ये भरपूर काम आहे म्हणून ओरडत बसणारे असं असतो. तर असं करू नका. तुम्ही कमीत कमी एक पण बाळगा किंवा उठल्या किंवा सकाळी अंघोळ केल्यानंतर आरशात बघेल आणि हसेल. नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प करायला प्रत्येकाने शिकलं पाहिजे असं मला वाटतंय. हे वर्ष सुद्धा चांगलं आहे. हे वर्ष आहे 2024 म्हणजे 24/11 सगळ्यात भारी आहे. 24/11 का भारी आहे? कारण सोनं सुद्धा 24 कॅरेट असतं. 24 कॅरेट सोनं म्हणजे शुद्धता असते. दिवसाचे तास असतात 24. त्यामुळे 24 हा आकडा अतिशय
मजेशीर आणि इंटरेस्टिंग आहे. 24-11 ला भाग जातो 1, 2, 3, 4 ने. 1 नी पण भाग जातो, 2 नी पण भाग जातो, 3 नी पण भाग जातो, 4 नी पण भाग जातो. आणि या 24 चा गुणाकार करा. 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 फॅक्टोरियल असं मॅथमॅटिक्स मध्ये 4 च्या पुढे उद्गाराचे चिन्ह असतं. त्याला 4 फॅक्टोरियल म्हणतात. म्हणजे 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 सुद्धा 24च आहे. म्हणजे या वर्षात तुम्ही जो काही संकल्प घ्या तो संकल्प तुमचा सिद्धीच नक्की जाणार आहे. 24-11 इंग्रजीतला सगळ्यात लकी आकडा आहे. तर या 24 ला आपण एक संकल्प करूया की आपल्या जिल्हा परिषदेला आपण पुढे नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि मनापासून आपण जिल्हा परिषदेसाठी प्रयत्न करावेत असं मला मनापासून वाटतंय. 24 हा आकडा